संभाजीनगरची पहिली पाणी पुरवठा योजना 1975 मध्ये जायकवाडी धरणावरून नक्षत्रवाडीपर्यंत 39 किमी अंतरावर तयार करण्यात आली। सुरुवातीला 28 MLD क्षमतेची ही योजना होती। शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढल्यानं 1984-85 मध्ये ही क्षमता 56 MLD करण्यात आली। मात्र शहराचा झपाट्यानं झालेला विस्तार लक्षात घेता 1991 मध्ये 100 MLD क्षमतेची नवीन योजना आखण्यात आली। ही योजना काही वर्षातच कालबाह्य ठरली आणि 2006 मध्ये समांतर पाणी पुरवठा योजनेची घोषणा झाली। 2006 मध्ये मंजूर झालेली समांतर योजना खासगी भागीदारीत देण्यात आली। या खासगीकरणाच्या जाचक अटींना नागरिक आणि काही पक्षांनी विरोध केला, त्यामुळे योजना रद्द करण्यात आली आणि तब्बल 10 वर्षांचा कालावधी वाया गेला। 2016-17 मध्ये केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून 2740 कोटींची नवीन योजना मंजूर झाली। मात्र विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि राजकीय कारणांमुळे ही योजना आजही पूर्णत्वास गेलेली नाही।